निवेदक न्यूजमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आंबेडकरी आंदोलनातील दिनविशेषावर आधारित आंबेडकरी डायरीच्या पहिल्या भागात आज आपण पाहणार आहोत 14 जानेवारी नामविस्तार दिनाचा रौप्य महोत्सव, पॅन्थर आंदोलनातील शहीदांना अभिवादन। आता याबाबत सविस्तर माहिती। औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे असा ठराव 27 जुलै 1978 रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी संमत केला आणि त्यानंतर विरोधकांनी अन्याय अत्याचाराच्या तुफानी गर्तेत मराठवाडा पेटवला आणि याचा प्रतिकार करण्यासाठी आंबेडकरी अनुयायांनी मराठवाडाच नव्हे विदर्भ महाराष्ट्रभर आंदोलन उभे केले। नागपूरला 4 ऑगस्ट 1978 प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांच्या नेतृत्वाखाली लॉंग मार्च निघाला। अशाच प्रकारे अनेक ठिकाणी आंदोलन उभी राहिलीत। त्यामध्ये अनेक शूरवीर शहीद झालेत। या शहीदांचं स्मारक इंदोरा नागपूर येथे उभारण्यात आलं। तेथील काही युवा कार्यकर्ते यामध्ये होते आणि नांदेडचे शहीद जनार्दन मवाडे, पोचीराम कांबळे हेही त्या शहीदांमध्ये होते। या आंदोलनामध्ये नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील कार्यकर्तेही अग्रभागी होते। वयाच्या 12व्या वर्षी शिशु पॅन्थरच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेऊन आंदोलनात उडी घेणाऱ्या ॲडव्होकेट मिलिंद सरपे या कार्यकर्त्यांचं मत आपण जाणून घेऊया। जय भीम मित्रांनो, माझे नाव मिलिंद उद्धवराव सरपे आहे। मी किनवट तालुक्यातील फुले आंबेडकरी चळवळीचा एक कार्यकर्ता आहे। मित्रांनो, उद्या मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मिळून 25 वर्ष होत आहे। या निमित्तानं नामांतराच्या चळवळीमध्ये मी एक छोटासा कार्यकर्ता म्हणून सहभागी झालेलो होतो। त्याचा अनुभव मी आपल्याला सांगत आहे। मित्रांनो, किनवट हा तालुका नांदेड जिल्ह्यापासून 150 किलोमीटर अंतरावर आहे। आदिवासी बंजारा समाज बहुसंख्य असणारा हा तालुका आहे। या तालुक्यामध्ये दलित मागासवर्गीयांची फार कमी मतदान म्हणजे कमी लोकसंख्या होती। मित्रांनो, 27 जुलै 1978 विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्यात यावं याबद्दलचा एकमताने ठराव सुरू झाला आणि दुसऱ्या दिवसापासून मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात दंगली सुरू झाल्या। याचा एक साक्षीदार मी आहे आणि म्हणून या संपूर्ण चळवळीमध्ये मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं यांचं नाव मिळावं म्हणून जवळपास 14-15 वर्षाचा संघर्ष करावा लागला। या संघर्षामध्ये किनवट सारखा तालुकाही कुठेही कमी नव्हता। उलट संपूर्ण जिल्ह्यामध्ये किनवट हा आघाडीवर होता। त्या काळामध्ये प्राध्यापक PS धनवे नावाचे आंबेडकरवादी विचारवंत बळीराम पाटील कॉलेजला प्राध्यापक होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली किनवटमध्ये 77ला दलित पॅन्थरची स्थापना झाली होती। त्या काळामध्ये दादाराव काळपाक, सुरेश गायकवाड, माधव कावळे, राम भरणे, प्रकाश नगराळे ही एक पॅन्थरची मंडळी होती। त्या काळी माझे वय फक्त 11-12 वर्षाचे होते। फार मी 5वी-6वीला होतो। तरी देखील माझ्यावर PS धनवे, सुरेश गायकवाड, दादाराव काळपाक यांच्या विचाराचा फार मोठा प्रभाव होता आणि म्हणून मी या नामांतराच्या चळवळीमध्ये
त्या काळी सुद्धा अग्रेसर होतो. मला आजही आठवते की 12 ऑगस्ट 1977 रोजी दलित पॅंथरचा पहिला मोर्चा मुंबईला मंत्रालयावर आयोजित करण्यात आला होता आणि या मोर्चासाठी आम्ही किनवट तालुक्यामधून सुरेश गायकवाड, दादाराव कळपाक यांच्या नेतृत्वाखाली अनेक पॅंथर्स सहभागी झालेलो होतो. मित्रांनो, त्यावेळेला मी 6वीत शिकत होतो. फार तर माझं वय 12 वर्षाचं होतं. असं असताना सुद्धा मी त्या मोर्चामध्ये सहभागी झालेलो होतो. मुंबईला ओव्हल मैदानावर, जे की मंत्रालयाच्या जवळ आहे, या मैदानावर आमचा मोर्चा अडवण्यात आलेला होता. दलित पॅंथरचे राज्याध्यक्ष म्हणून प्राध्यापक अरुण कांबळे होते आणि या मोर्चामध्ये नांदेड जिल्ह्याचा सर्वात मोठा सहभाग होता आणि नांदेड जिल्ह्याच्या कार्यकर्त्यामध्ये किनवट तालुक्याचा सर्वात मोठा सहभाग होता. मित्रांनो, यावेळी दलित पॅंथरचे भाषण सुरू असताना अचानक पोलिसांनी लाठीमार सुरू केला. पॅंथर इकडं तिकडं विखुरले गेले. त्यावेळी पहिल्यांदा मला सुद्धा लाठीचा प्रसाद मिळाला. मला सुद्धा लाठी खावी लागली आणि त्याच्यानंतर जे आंदोलन संपूर्ण मराठवाड्यामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलं आणि नंतर जवळपास 14 वर्ष हा नामांतराचा लढा चालू होता. मित्रांनो, नामांतरासाठी किनवटला अनेक मोर्चे निघाले, नांदेडलाही मोर्चे निघालेत, औरंगाबादला मोर्चे निघालेत, मुंबईला मोर्चे निघालेत. या प्रत्येक मोर्चामध्ये मी सहभागी झालेलो आहोत. किनवटचा मोर्चा असू दे, नांदेडचा मोर्चा असू दे किंवा औरंगाबादचा मोर्चा असू दे, मुंबईचा मोर्चा असू दे, या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं मला संधी मिळाली. मित्रांनो, या 14 वर्षाच्या काळामध्ये जवळपास अनेक वेळा मोर्चामध्ये आमच्यावर केसेस झाल्या. या दरम्यान 14 वर्षाच्या काळामध्ये मी 18 वर्षाचाही झालो. त्याच्यानंतर अनेक ठिकाणी केसेस झाल्या. या निमित्तानं पॅंथरना अनेक वर्षाचा तुरुंगवास सुद्धा भोगावा लागला. मला आजही सांगताना अभिमान वाटतो की मी 15 दिवसाचा तुरुंगवास अनेक जेलमध्ये मी राहिलेलो आहोत. म्हणजे मी नांदेडच्या जेलमध्ये 15 दिवस होतो, परभणीच्या जेलमध्ये 15 दिवस होतो, पुण्याच्या जेलमध्ये 15 दिवस होतो, औरंगाबादच्या जेलमध्ये 15 दिवस होतो, मी ठाण्याच्या जेलमध्ये 15 दिवस होतो. असं माझा कारावास असा जर एकंदरीत बेरीज केली तर जवळपास मी 3 महिने नामांतराच्या चळवळीसाठी मी तुरुंगात राहिलेलो आहो. मला वाटते की किनवट तालुक्यातला कुठलाही पॅंथरचा कार्यकर्ता 3 महिने तुरुंगात राहिलेला नसेल. या निमित्तानं अनेक केसेस झाल्या आमच्यावर. जवळपास 15-20 केसेस माझ्यावर झाल्या. हा संघर्षाचा इतिहास राहिलेला आहे. मित्रांनो, दलित पॅंथरची एक भीतीदायक दहशत इतर समाजावर होती आणि म्हणूनच किनवट तालुक्यातल्या इतर कुठल्याही समाजावर अन्याय अत्याचार झालेले नाही. मित्रांनो, किनवट तालुक्यातली पॅंथरची फळी मोजकीच होती. फार तर 15-20 पॅंथर होते, परंतु सर्व एकत्र राहायचे आणि त्याच्यामुळे ह्या पॅंथरची दहशत संपूर्ण किनवट माहूर तालुक्यामध्ये होती आणि त्याच्यामुळे या दहशतीचा फायदा किनवट तालुक्यातल्या दलित समाजाला झाला. मी सांगतो की मराठवाड्यात अनेक ठिकाणी दलितावर अन्याय अत्याचार झाले, परंतु किनवट तालुक्यात कुठल्याही दलितावर या नामांतराच्या काळामध्ये अन्याय अत्याचार झालेले नाही. फक्त एक अपवाद असं सांगता येईल की पारडीमध्ये एक मोर्चा निघाला होता. त्या मोर्चामध्ये त्यांनी गाढवाच्या गळ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घालून, त्याला हार घालून चपलांची एक मोर्चा निघाला. त्याच्यानंतर कुठेही दलितावर अन्याय झालेला नाही. मित्रांनो, किनवट मधली जी दलित वस्ती होती, डॉक्टर आंबेडकर
च्या विचारानं चालणारी जी वस्ती होती, त्याला बौद्ध महिला म्हणायचे, त्याच्यावर आक्रमण करण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला, काही युवकांनी प्रयत्न केला, परंतु ते आक्रमण आम्ही पॅंथर लोकांनी त्या काळामध्ये परतून लावलेलं आहे. मित्रांनो, अत्यंत किनवटचा इतिहास हा जर लिहायला घेतला तर अनेक इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरामध्ये किनवटचं नाव लिहिलं जाईल. इतकं चांगला इतिहास हा किनवटचा आहे. मित्रांनो, नामांतरासाठी मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये अनेक पॅंथरचं योगदान आहे. जसं नांदेड जिल्ह्यामध्ये एस.एम. प्रधान यांच्या नेतृत्वाखाली, विजय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही किनवटची पॅंथर आघाडीवर होतो. प्राध्यापक पी.एस. धनवे यांच्या मार्गदर्शनामुळे, दादाराव कायापाक यांच्या नेतृत्वामुळे, त्याच्यानंतर सुरेश गायकवाड यांच्या नेतृत्वामुळे हा लढा आम्हाला आजही प्रेरणादायी आहे. 25 वर्षानंतरही आम्ही जर तो लढा बघितला तर आम्हाला आजही आनंद वाटतो. त्याची प्रेरणा आम्हाला आजही. वर्धापन दिनानिमित्त आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. जय भीम, जय भारत. मराठवाड्यात अत्याचारांच्या घटनांनी कळस घातला असताना सुद्धा ज्यांच्या दराराने हा परिसर शांत होता ते तत्कालीन तालुकाध्यक्ष दादाराव कायापाक यांचं मत. 27 जुलै 1978 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या दोन्ही विधानसभागृहाने एकमताने मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर ठराव पास केला. पास झाल्या मराठवाड्यामध्ये त्याच रात्री रणकंदर माजलं आणि ज्या झोपड्या दलितांच्या होत्या त्या झोपड्या जाळण्यात आल्या आणि ज्या आमच्या भगिनी बेसहारा होत्या, बेसावध होत्या, त्यांच्या इबरती लुटण्यात आल्या. आणि एक प्रकारे म्हणजे मराठवाडा मुक्ती आंदोलन जसं त्या काळामध्ये छिल्ल्या गेलं त्याच पद्धतीने या ठिकाणचे मराठवाड्यामधले दळणवळणाचे साधनं, संपर्क तोडण्यात आले, जेणेकरून मराठवाड्यामध्ये काय होत आहे आणि काय घडत आहे याची कल्पना शासनाला, समाजाला असू नये आणि त्याचा फायदा घेतच इथल्या मराठवाडा विद्यापीठ नामांतर विद्यापीठाच्या विरोधकांनी इथे जो धुमाकूळ घालून आमच्या आया बहिणीच्या इज्जती इबरती लुटल्या. त्यामुळे हा लढा अजून त्यानंतर पुढे सरकला. मराठवाडा विद्यापीठांचं एक नामांतर म्हणण्यापेक्षा ते एक शेपूट होतं आणि त्या शेपटासाठी सुद्धा या ठिकाणच्या जातीवाद्यांनी जो दलितांचा जो अस्मितेचा प्रश्न होता त्या अस्मितेच्या प्रश्नाला त्यांनी नाकारून या ठिकाणी जातीवाद्यांनी आपली जी भूमिका वठवली. त्यामुळे या ठिकाणी एक पुरोगामी चळवळीचं फार मोठं नुकसान झालं आणि तेव्हापासून त्यानंतरही मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या संबंधामध्ये इथल्या बहादर भीमसैनिकांनी कुठल्याही प्रकारची कच न खाता सतत लढा नामांतर झालाच पाहिजे म्हणून पेटवता ठेवला आणि त्यामधून नंतर काही दिवसांनी शरद पवार मुख्यमंत्री असताना हे नामांतर घडवून आणलं आणि त्यानंतर म्हणजे 14 जानेवारी 1995 हे नामांतर घडलं आणि तेव्हापासून हा नामांतराचा लढा, ज्याला अस्मितेचा लढा असं आपण म्हणतो, तो थांबला गेला आणि आज नामांतरासारखे कुठलेही इश्यू, ज्वलंत इश्यू आपल्या समाजामध्ये नसल्यामुळे आपला समाज जो युवक वर्ग भरकडला जात आहे
आणि तो दिशाहीन झालेला आहे. आणि या दिशाहीन समाजाला तरुण मुलांना एक दिशा मिळावी, त्यांना एक प्रकारचं मार्गदर्शन मिळावं यासाठी कुठल्या तरी कार्यक्रमाची किंवा उपक्रमाची आज नितांत गरज आहे. नसता ही येणारी पिढी काही दिवसानंतर बाबासाहेबांचं नाव सुद्धा विसरायला मागे पुढे पाहणार नाही. अशा प्रकारचा पांढरपेशा वर्ग या तरुण वर्गामध्ये निर्माण झाल्यामुळे आजच्या या आधुनिक प्रसार माध्यमाच्या यामुळे प्रसार माध्यमामुळे सोशल मीडियामुळे आजची तरुण पिढी बर्बाद होत आहे. त्या वाचनाची सवय नसल्यामुळे बाबासाहेब काय आहे काही वर्षानंतर येणाऱ्या जनरेशनला हे सुद्धा कळणार नाही की बाबासाहेब कोण होते, काय होते. वाचन संस्कृती कमी झाल्यामुळे या वाचनाचा अभाव असल्यामुळे बाबासाहेबांच्या विचारांची पुस्तकं मागे पडत आहे, महात्मा फुलेंच्या विचारांची पुस्तकं मागत आहे. जे काही समाज परिवर्तनासाठी लढा दिला महामानवांनी त्यांचा विसर आज आपल्या समाजाला पडत आहे. असं आजच्या निमित्ताने म्हणजे नामांतर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचे वर्धापन दिनानिमित्त मला एवढंसं सांगावंसं वाटते. सत्यशोधक आंबेडकरी चळवळीतील प्रसिद्ध विचारवंत प्राध्यापक रामप्रसाद तौर यांचं नाम विस्ताराविषयीचं मत. चळवळीवाल्या परिवर्तनवादी मंडळीचं जसं प्रशिक्षण केलं तसंच नामांतर विरोधकांचंही केलं. कधी नव्हे ते ही माणसं सावध झाली आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट होती की नामांतराच्या आधीची चळवळी, अगदी पॅन्थरच्या चळवळी जर थोडासा अपवाद सोडला तर, आणि नामांतराच्या नंतरच्या चळवळी याच्यामध्ये फार फरक पडला. नामांतरामुळे एक विशिष्ट प्रकारचं जे ध्येय आहे ते ध्येय गाठण्याचा आत्मविश्वास सगळ्या मंडळींच्या मध्ये आला. खरं म्हणजे मी तर अगदी सुरुवातीला जेव्हा नामांतराची घोषणा झाली आणि चर्चा होऊ लागली तेव्हा नामांतर विरोधकांच्या छावणीमध्ये होतो. हे एवढंच नव्हे तर त्यावर्षी बीएच्या शेवटच्या वर्षाला असल्यामुळे मी बीएच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा सुद्धा दिली नव्हती. या विद्यापीठाची डिग्री आपल्याला नको म्हणून माजलगावमध्ये शिकत होतो आणि तिथं फक्त ओळखीच्या मध्ये नामांतरवाद्यांच्या मध्ये फक्त प्रकाश शिरसट होते आणि बाकीची जी मंडळी होती मी ज्यांच्यामध्ये राहत होती होती राष्ट्रसेवा दलावाली आणि ती समाजवादी मंडळी होती. आता साहजिकच की मराठवाडा ग्रुप आणि बाकीच्यांच्या प्रभावामध्ये गोविंदभाई वगैरेंच्या प्रभावामध्ये ही माणसं असल्यामुळे माझ्या जवळचे माणसं नामांतर विरोधक होते आणि फारसं समजण्याचं वय नव्हतं तेवढं की नेमकं काय. जातीचा सेन्स तसा नव्हता मनामध्ये, पण तरीही आहे हे प्रदेशाचं नाव आणि त्यांची प्रादेशिक अस्मिता हा जो मुद्दा होता तर तो मुद्दा पटायचा. एमए साठी औरंगाबादला आल्यानंतर दलित युवक आघाडीच्या मंडळीशी संपर्क आला. डोळस सरांची ओळख झाली. त्याच्या आधी एका नाट्यात्मक घडामोडीमध्ये पानतावणे सरांची भेट झाली होती आणि नंतर मी एमएला ऍडमिशन घेतलं. सोनकांबळे सरांची भेट झाली. साहेबराव गायकवाड भेटले आणि यामुळे मी कधी विरोधकाचा नामांतरवादी झालो हे लक्षात सुद्धा आलं नाही. म्हणजे मग एवढे मग प्रत्यक्ष चळवळीमध्ये किंवा छोट्या मोठ्या कार्यक्रमामध्ये सहभाग होऊ लागला माझा आणि चिटणीस सरांनी 1979 मध्ये मला वाटतं आंबेडकर महाविद्यालयाच्या गेट समोर प्रवेशद्वारासमोर प्रतिकात्मक पदवीदान समारंभ घेतला होता आणि त्या पदवीदान समारंभामध्ये मीही पदवी घेतली होती. त्यामुळं पोलिसांचा कायम आमच्यावर डोळा असायचा. म्हणजे आम्हाला हॉस्टेलला वगैरे तपासायला सुद्धा पोलीस आले होते ज्यांची नावं त्याच्यामध्ये होती. त्याच्यामध्ये म्हणजे मग बरंचसं त्याच्यामुळं म्हणजे पण भीती वाटणं हा प्रकार नाही झाला. म्हणजे गायकवाड सर, साहेबराव गायकवाड दलित थिएटरचे जे अध्यक्ष होते
आणि थांबा रामा राज्यामध्ये जी भूमिका करायची तर त्यांनी खूप आधार दिला आणि त्यामुळे मग एक प्रकारचं बळ मिळालं. मी प्रत्यक्षात एकदम संघर्षाच्या लढ्यात किंवा कधी एक जर पहिल्यांदा मी एकदा मार खाल्ला पोलिसांचा तर तो नामांतर विरोधक म्हणून खाल्ला होता, नामांतरवादी म्हणून नाही. तर या प्रकारे माझा नामांतराशी संबंध आला आणि मग पुढे साहजिकच 79, 80, 81 वगैरे पुढे कॉम्रेड शरद पाटलांशी संबंध आला. मग त्यामुळे त्या लॉंग मार्चमध्ये आम्ही गेलो. नंतर आदिवासींचा जो मनमाडती मुंबई मोर्चा काढला होता त्या मोर्चामध्ये सहभागी झालो येवल्याला प्राध्यापक असताना वगैरे. असा मग सलग आणि या सगळ्या लढ्याचं फलित म्हणून जरी नामांतर झालं नसलं तरीही नामविस्तार झाला. या नामांतराच्या मध्ये अनेक नामांतर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. अशा प्रकारच्या शालेय, सामाजिक व सांस्कृतिक घडामोडी पाहण्यासाठी आपण निवेदक न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.